नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसात कलर्स मराठी वाहिनीच्या आई तुळजा भवानी, लई आवडतेस तू मला, अशोक मामा या 3 मालिकांच्या प्रोमोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। अशातच बिग बॉसचा 5वा सीझन अंतिम टप्प्यात असताना वाहिनीने पिंगा गा पोरी पिंगा या नवीन मालिकेची घोषणा केली होती। रमा माधव फेम अभिनेत्री ऐश्वर्या शेटे या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीवर पुनरागमन करणार आहे। तर तिच्यासह या मालिकेत विदिशा मस्कर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब, आकांक्षा गाडे अशा एकूण 5 अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत। कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पेइंग गेस्ट म्हणजेच रूममेट असणाऱ्या 5 मैत्रिणींची गोष्ट पाहायला मिळेल असं मालिकेच्या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे। मात्र या 5 मैत्रिणींची मैत्री होण्यापूर्वी यांच्या सुरुवातीला गैरसमज निर्माण झाल्याचं नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे। प्रेरणा, तेजा, मिथिला आणि श्वेता आधीपासून एकत्र राहत असतात। अचानक एके दिवशी वल्लरी ही 5वी पेइंग गेस्ट म्हणून एंट्री घेते। घरात वल्लरीची एंट्री झाल्यानंतर तिच्यावर चोरीचा आळ येतो, पण ती दोषी नसल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे। आता या 5 जणांची गैरसमजातून घट्ट मैत्री कशी होते हे मालिका सुरू झाल्यावर पाहायला मिळेल। पिंगा गा पोरी पिंगा ही नवीन मालिका येत्या 25 नोव्हेंबर संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे। सध्या या 7:30 वाजताच्या स्लॉटला दुर्गा ही काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका सुरू आहे। दुर्गा मालिकेला सुरू होऊन अवघे 3 महिने उलटल्यामुळे ही मालिका संपणार की वेळ बदलणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले होते। अखेर या मालिकेची मुख्य नायिका रुमानी खरे हिने वन लास्ट टाइम दुर्गा असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केल्यामुळे लवकरच दुर्गा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।